वृत्ती परीक्षा वर्ग 5वा गणित विषयातील पाठ 7वा सम संख्या, विषम संख्या, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या या पाठातील स्वाध्याय 7.1 मधील सर्व उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 100 पर्यंतच्या मूळ संख्या सर्वांना पाठ असणं खूप आवश्यक आहे। या ठिकाणी मी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपणास दाखवत आहे। पहा, 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 2 ते 10, 11 ते 20 या गटवाईज एकूण मूळ संख्या या 25 आहेत। 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा एकूण 1 ते 100च्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत। हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवं। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर दुसरा प्रश्न आहे, 1 ते 20 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती। पहा मित्रांनो, आपल्याला 1 ते 20 पर्यंतच्या संख्या आणि यामधील ज्या मूळ संख्या आहेत ते आपणाला माहीत असणं खूप आवश्यक आहे। तुम्हाला आताच दाखवल्याप्रमाणे वरल्या प्रश्नामध्ये आपण 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या ज्या आपण लिहून घेऊ आधी। पहा, 2, 3, 5, 7 ह्या 1 ते 10 पर्यंतच्या आल्या आणि 11 ते 20 पर्यंत एकूण 4 संख्या आहेत। 11, 13, 17 आणि 19 अशा एकूण 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत। याची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। पहा, 5 आणि 10 17, 3 आणि 1 4, 10, 11 20 ला 0 हा चले 2, 3, 4, 5, 6 आणि हे 17 म्हणजे एकूण 77 बेरीज येते। 1 ते 20 दरम्यानच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज येते 77। एकूण मूळ संख्या आहेत 8 आणि त्या 8ही मूळ संख्यांची बेरीज येते 77। प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे। पहा, या ठिकाणी चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्यासुद्धा आहे, हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की चौरस संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असते। ती शोधण्यास खूप सोपं जातं, कारण या ठिकाणी पहा, 9 3 3चा वर्ग आहे, 5 25चा वर्ग आहे, 5चा 25 वर्ग आहे, 8चा वर्ग 64 आहे आणि 6चा वर्ग 36 आहे। म्हणजे या ठिकाणी 4ही संख्या या चौरस संख्या आहेत। पण यातून आपल्याला त्रिकोणी संख्या या ठिकाणी शोधायची आहे। पहा, त्रिकोणी संख्या शोधत असताना आपल्याला जर त्या संख्या 100 पर्यंत पाठ असतील तर अगदी सहजगतीनं आपण याचं उत्तर देऊ शकतो। पण आपल्याला जर त्या त्रिकोणी संख्या पाठांतर नसतील तर आपण ती त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं। पहा मित्रांनो, जी संख्या आहे त्या संख्येची दुप्पट करायची आणि येणारा गुणाकार जर लगतच्या कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार असेल तर ती त्रिकोणी संख्या निश्चित असते। पहा, या ठिकाणी 9चा जर आपण विचार केला तर 9 दुने 18, 9ची दुप्पट होते 18। 18 ही कोणत्या लगतच्या 2 संख्याचा गुणाकार आहे का हे आपल्याला शोधावं लागेल। पहा, या ठिकाणी 18 ही कोणत्याच 2 लगतच्या संख्येचा गुणाकार नसल्यामुळं 9 ही त्रिकोणी संख्या होणार नाही। त्यानंतर 25चा जर विचार केला आपण तर 25ची दुप्पट 50 होते आणि 50सुद्धा कोणत्याच लगतच्या 2 संख्येचा गुणाकार नाही। 10 5 50, 10चा आणि 5चा गुणाकार 50 आहे। 25 दोन्ही 50, पण लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार पाहिजे। लगतच्या 2 संख्येचा तो जर गुणाकार असेल तर ती संख्या ही त्रिकोणी संख्या असते। या ठिकाणी 50 पण नाही। यानंतर 64, 64चा जर आपण विचार केला तर 64ची दुप्पट होते 128, 64ची दुप्पट होते 128 आणि 128 हा लगतच्या कोणत्या 2 संख्याचा गुणाकार आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल। या ठिकाणी सर्व बाजूने विचार केल्यावरही 128 ही कोणत्याच लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार येत नाही, त्याच्यामुळं ही संख्यासुद्धा त्रिकोणी संख्या नाही असं आपल्याला म्हणता येईल। यानंतर चौथा पर्याय आहे 36। 36 जर आपण दुप्पट केली तर ती 36 दोन्ही 72
आणि 72 हा लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार आहे का आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आहे. 9 8 8 9 72, 8 गुणिले 9 8 9 72 म्हणजे लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार ही या दिलेल्या संख्येची दुप्पट येत आहे. म्हणजेच ह्या 36चा पाया हा 8 असणार आहे. 36चा पाया 8 असणार आहे. अर्थातच 36 ही त्रिकोणी संख्या आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि याचा जर आपण डेमो पाहिला तर आपल्या लक्षात येईल की पहा 8 हा पाया आला म्हणजे खालचे टिंब हे 8 असतील. 8 या पद्धतीनं 8 पुन्हा 7 येतील, पुन्हा 6 येतील, पुन्हा 5 4 3 2 आणि 1 आणि अशा पद्धतीनं आपण 1 ते 8ची जर बेरीज केली तर ती आपल्याला 36 आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून ही त्रिकोणी संख्या आहे 36 असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच ह्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. यानंतर चौथा प्रश्न 2 11 13 17 19 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? ह्या सर्व मूळ संख्या आहेत. पहा 2 11 13 17 19 23 या सर्व मूळ संख्या आहेत असं आपल्याला लक्षात येईल. मग पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. कारण या ठिकाणी विषम संख्या आपण फक्त 2 ही एक याच्यामध्ये समसंख्या आलेली आहे. त्यामुळं आपलं विषम संख्या हे उत्तर या ठिकाणी योग्य येणार नाही. कारण 2 ही मूळ संख्या आहे आणि ह्या बाकीच्या सुद्धा सर्व मूळ संख्या आहेत. म्हणून ह्या सर्व गट हा मूळ संख्याचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर 5वा प्रश्न पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? पहा जोडमूळ संख्या ह्या मूळ संख्या असतात हे आपल्याला माहिती आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की जोडमूळ संख्याची जोडी कोणती आहे. आणि जोडमूळ संख्या ह्या लगातार येणाऱ्या दोन मूळ संख्या असतात. त्या ठिकाणी पहिला पर्याय आहे 3 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत. पण 3च्या नंतरची मूळ संख्या ही 5 असल्यामुळे 3 आणि 7 ह्या काही जोडमूळ संख्या होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 7 आणि 11 ह्या मूळ संख्याच आहेत. पण 7 नंतरची मूळ संख्या 8 9 10 म्हणजे 3च्या 4च्या फरकाने ही 11 संख्या येत आहे. म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यामध्ये फक्त एकाचा फरक असतो, एक संख्येचा फरक असतो. त्यामुळे 7 आणि 11 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी नाही. तिसरा पर्यायाचा जर विचार केला आपण 11 आणि 13 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि यामध्ये एकाचा फरक आहे, एक संख्येचा अंतर आहे. म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे असं आपल्याला म्हणता येईल. पर्याय क्रमांक 3. यानंतर 6वा प्रश्न 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? पहा मित्रांनो, आपण जर त्रिकोणी संख्यांचा क्रम जर पाठ केला असेल किंवा आपल्या लक्षात असेल तर तो क्रम या पद्धतीनं आहे. 1 ही त्रिकोणी संख्या आहे, त्याच्यानंतर 3 आहे, 2 एक सण वाढत जाते. 1 मध्ये 2 मिसळले 3, 3 नंतर 3 जर मिसळले आपण तर 6 येतात. 6 ही त्रिकोणी संख्या आहे. 6 मध्ये 4 मिळवले की 10 येतात. ही त्रिकोणी संख्या आहे 10. त्याच्यानंतर 10 मध्ये आता या ठिकाणी 2, या ठिकाणी 3, या ठिकाणी 4, या ठिकाणी आपल्याला 5ने वाढवावी लागेल. 10 आणि 5 15. नंतर या ठिकाणी 6ने वाढवावं लागेल. 15 आणि 6 21. या ठिकाणी 7ने वाढवावं लागेल. 15 आणि 6 21 आणि 7 28. आणि यानंतर 28 नंतर आपल्याला 8ने वाढवावं लागेल. 28 आणि 8 16 6 36. म्हणजेच 10 नंतरची चौथी त्रिकोणी संख्या 1 2 3 4 म्हणजे 36 ही 10 नंतरची चौथी त्रिकोणी संख्या आहे असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्रिकोणी संख्यांचा हा जो क्रम आहे हा आपण नेहमी लक्षात ठेवायला हवा. 1 नंतर 3 म्हणजे प्रत्येक वेळेस 2 3 4 5 6 7 8 एवढ्या अंतरानं पुढची संख्या ही त्रिकोणी संख्या असतेच. 36 नंतर 9 नंबरची संख्या, 36मध्ये जर 9 मिळवले तर येणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असणार आहे. त्याच्यानंतर 10 मिळवले, नंतर 11. या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्यांची मालिका लिहून 100पर्यंत घेऊन ती आपण पाठ करू शकतो. या ठिकाणी आपण जर 10 नंतरची 10 ही पहिली संख्या जर मांडली तर त्यानंतरची चौथी संख्या
या ठिकाणी पहा 10 ही जर पहिली 1 नंबरची मांडली तर 2 नंबरला 15 येईल, 3 नंबरला 21 येईल आणि 4 नंबरला 28 येईल. म्हणजे 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मांडली तर तिथून 4 नंबरची संख्या ही त्रिकोणी संख्या 28 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. 7वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे? पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण 1 ते 100पर्यंतच्याच 25 मूळ संख्या पाठ केलेल्या आहेत. त्यामुळं हे पुढच्या ज्या 1 ते 100च्या पुढच्या ज्या संख्या आहेत ह्या मूळ संख्या शोधण्यास आपल्याला थोडं कठीण जाऊ शकणार आहे. आपल्याला मूळ संख्यांची व्याख्या माहीत आहे, त्या व्याख्येवरून आपण मूळ संख्या शोधू शकतो. मूळ संख्या ती असते की तिला एक आणि तीच संख्या ही तिचे विभाजक असतात. बाकीची कोणत्याच संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग जात नाही, अशी संख्या विषम संख्या असते. आणि दुसरी गोष्ट, विषम संख्या मूळ संख्या ही 2 जर सोडली तर सर्व ह्या विषम संख्या येतात. म्हणजे या ठिकाणी 114 ही समसंख्या आहे, त्यामुळं हे उत्तर तर कसंच येणार नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ह्या 1, 2 आणि 3 ह्या 3 पर्यायापैकी आपली ही मूळ संख्या असणार आहे. आपण जो नियम सांगितला की मूळ संख्येला 1 आणि त्या संख्येने भाग जात असतो, दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. आणि या ठिकाणी जर आपण 111चा जर विचार केला तर असं लक्षात येईल की 111चा 3 हा विभाजक आहे. 3 त्रिक 9, 11तून 9 गेले, 2 उरले 1, 3 7 21. म्हणजे 111चा 3 हा विभाजक आहे, त्यामुळे 111 ही मूळ संख्या होऊ शकणार नाही. त्यानंतर 113चा जर विचार केला आपण, 113ला कोणत्या संख्येनं 1 आणि तीच संख्या सोडून कोणत्या संख्येनं भाग जाणार नाही किंवा दुसरी कोणतीच संख्या आहे 113ची विभाजक नाही. म्हणून 113 ही ह्या 110 आणि 120 दरम्यानची मूळ संख्या आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण 117ला सुद्धा 3 भाग जाऊ शकतो. 3 त्रिक 9, 2 उरतात, 3 9 27. म्हणजे 39 त्रिक 117 होतात. म्हणजेच या ठिकाणी 117सुद्धा मूळ संख्या नाही, 111 नाही आणि 114 तर समसंख्याच आहे, त्याच्यामुळे हे तर होऊ शकणार नाही. म्हणजेच 113 ही या ठिकाणी 110 ते 120च्या दरम्यानची मूळ संख्या आहे असं आपल्याला सांगता येईल. 8वा प्रश्न, जर 2 मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्यातील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, जर 2 मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्यातील एक संख्या ही निश्चितपणे कोणती असेल असं या ठिकाणी प्रश्न आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2 मूळ संख्यांचा गुणाकार हा नेहमी विषम संख्या येतो हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवं. 2 मूळ संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच असतो. अशी एकच संख्या आहे मूळ संख्या की त्या संख्येनं कोणत्याही मूळ संख्येला गुणल्यानंतर त्याचा गुणाकार मात्र समसंख्या येतो. ती मूळ संख्या आहे 2. 2 ही अशीच एक मूळ संख्या आहे की ह्या 2 ह्या मूळ संख्येनं कोणत्याही मूळ संख्येला जर आपण गुणलं तर गुणाकार हा निश्चितपणे समसंख्या येतो. इतर 2 जर सोडलं तर कोणत्याच 2 मूळ संख्यांचा गुणाकार हा समसंख्या येत नाही, तो विषम संख्याच असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की 2 अशी एक मूळ संख्या आहे की हिला कोणत्याही मूळ संख्येनं जर आपण गुणलं तर येणारा गुणाकार हा समसंख्याच असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे 9वा, 1 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे 2 पद्धतीनं उदाहरण सोडवता येईल. आपण जर 120 मधल्या सर्व समसंख्या जर लिहून घेतल्या आणि जर बेरीज केली तरी आपल्याला योग्य उत्तर मिळेल. पण या क्रियेसाठी खूप वेळ लागू शकतो, त्यामुळे यासाठी एक सोपी पद्धत आहे की ती सर्वांनी लक्षात ठेवावी. लगातार येणाऱ्या कोणत्याही 5 समसंख्यांची जर बेरीज आपल्याला करायची असेल तर त्या समसंख्यांची बेरीज त्या लगातार आलेल्या समसंख्येतील तिसरी जी संख्या असते तिच्या 5 पट त्यांची बेरीज येते. याचा उदाहरण म्हणून जर आपण 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची जर बेरीज या ठिकाणी करून पाहू आपण, 2, 4, 6, 8 आणि 10 ह्या 1 ते 10 पर्यंतच्या 5 समसंख्या आहेत. याची जर बेरीज केली तर बेरीज येईल पहा 10, 20, 30 येते.
30 आणि या संख्येतील तिसरी संख्या पहा. पहिली संख्या 1, दुसरी संख्या 4 आणि तिसरी संख्या 6 आहे. या 6ची जर 5 पट केली तर आपल्याला या लगातार आलेल्या 5 संख्यांची बेरीज मिळू शकते. म्हणजे 6 पंचे 30 या ठिकाणी गुणाकार येईल. म्हणजे 11 ते 20 मधल्या सर्व समसंख्या 12, 14, 16, 18, 20 जर घेतल्या आपण आणि यांची जर बेरीज केली तर ती बेरीज या 5 संख्यातील ही जी तिसरी संख्या आहे 16, 1, 2, 3 ह्या 16च्या 5 पटी एवढी असते. 16ची 5 पट ही 80 होते. 80 11 ते 20 मधल्या समसंख्यांची बेरीज आणि 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 30 अशी 80 आणि 30 मिळून एकूण 110 येते. म्हणजेच 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही 110 येते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे 10वा. 1, 0, 3, 4, 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती? आपण ही अंक वापरून सर्वात लहान संख्या तयार करूया. अंक आहेत 1, 0, 3, 4, 5. हे अंक 5 वापरून आपल्याला 5 अंकी म्हणजे एकदाच अंक वापरायचा असल्याने 5 अंकी विषम संख्या तयार करायची आहे. सर्वात लहान या अंकापासून लहान संख्या तयार करत असताना आपण सर्वात लहान अंक अगोदर लिहितो 1 आणि 2 हा डावीकडून दुसऱ्या ठिकाणी लिहितो 0 हा अंक. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या, त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी, म्हणजे लहानात लहान आणि या ठिकाणी एकक स्थानी 5 आल्यामुळे ही विषम संख्याच आहे. म्हणजे 10,345 हे 5 अंक वापरून लहानात लहान विषम संख्या तयार होते. 10,345 10,345 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल.